नमस्कार शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे काही अर्ज होते, शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र या पीक विमा कंपनीनं हे जे अर्ज होते ते नामंजूर करण्यात आले होते आणि हे अर्ज होते जवळपास 7,961. मग या जे काही नाकारलेले अर्ज होते या अर्जांची फेर तपासणी करण्यात आली आणि फेर तपासणी अंती मग हे अर्ज मंजूर करण्यात आले. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आणि तो विमा आहे 2024-25 चा पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि त्याबद्दलची अधिसूचना पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी लक्षवेधी सूचना कालच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडली होती आणि ही सूचना मांडल्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्याबद्दलची घोषणा सुद्धा केलेली आहे की परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जो काही नामंजूर अर्ज केलेले होते तो मंजूर केले आहेत आणि त्याबद्दलचा पीक विमा हा 17 कोटी रुपये जवळपास या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. आता त्यामध्ये मंजूर पीक विमा होता 443.50 कोटी आणि इतक्यापैकी आतापर्यंत 418.25 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली होती. मात्र हा 17 कोटी रुपये पीक विमा शेतकऱ्यांचा अडकलेला होता आणि तो लवकरच 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात येईल अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. आता मित्रांनो, लवकरच तुमच्या खात्यात पीक विमा येईल. मात्र या अगोदरचा पीक विमा आलेला आहे का नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.